जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या आगामी कामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली। जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या आगामी कामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली। सोलापूर जिल्ह्याचा विस्तार आणि येथील भौगोलिक परिस्थिती पाहता सद्यस्थितीत पाणी टंचाई निवारण हे आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। जैन म्हणाले की सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे। जिल्ह्यातील अनेक तालुके हे अवर्षण प्रवण आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पाणी टंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात येईल। तसंच जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात नळाद्वारे पाणी पुरवठ्याची जी कामे सुरू आहेत ती योग्य रीतीने पूर्ण झाली आहेत का आणि त्यातून ग्रामस्थांना नियमित पाणी मिळत आहे का याची काटेकोर तपासणी करण्यावर भर दिला जाईल। सोलापूरच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करताना ते म्हणाले की पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी, सिद्धेश्वर महाराज आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ अशा पावनभूमीत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। पुढील 2-3 वर्षे जनसेवेसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन। कुशल जैन हे 2022च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। ते मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी आहेत। यापूर्वी त्यांनी दिल्ली इथं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम केलं आहे। नागपूर जिल्ह्यात 1 वर्ष प्रोबेशनरी कालावधी पूर्ण केला। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथं उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी 1.5 वर्षे सेवा बजावली आहे। जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणं आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यावर आपला विशेष कल राहील असंही त्यांनी सांगितलं। सोलापूर आपली एवढी पावन जमीन आहे ना, तिथे आपले पंढरपूरचे देव असो किंवा सिद्धेश्वरचे देव असो किंवा आपले स्वामी समर्थचे देव असो, ते सगळं मला असं वाटत आहे ही माझ्यासाठी एवढी अभिमानची गोष्ट आहे की मला ही संधी मिळालेली आहे की इथे लोकांची सेवासाठी मला आता 1.5-2-3 वर्ष जेवढे असे तेवढे ते मला संधी मिळालेली आहे। त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे। सर्वात प्राधान्यतावर माझा हे राहील की आता उन्हाळ्याच्या म्हणजे समर्स आहे ना, आणि पाणी टंचाईची काही असे इश्यूज आपल्या समोर आलं नको, त्याच्याबद्दल मला आढावा घ्यायचा आहे की आपले जे तालुका आहे जे खूप ब्रॉड टोन आहे तिथे मला आढावा घ्यायचा आहे की जे आपली जलजीवन मिशन अंतर्गत जे टॅप लावले आहे तिकडे ते सगळी व्यवस्था आहे किंवा नाही, काही अडचणी येत असेल तर आम्ही त्याच्यात तोडगा काढू।